जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कशाच्या संदर्भातला आहे. आज तारीख आहे 1 जून 2026 आणि संपूर्ण बैलगाडा शर्यत क्षेत्राला ज्या मैदानाची उत्सुकता लागते ते म्हणजे पेडगावकरांचं जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान. ते 21 जून रोजी संपन्न होते. 21 जून रोजी ओपनचं मैदान आणि 22 जून रोजी आदतचं मैदान संपन्न होतं. थरार, दुरळा आणि श्वासाची धडधड ज्या मैदानाच्या नुसत्या नावानं बैलगाडा शौकीनांच्या अंगावर काटा येतो, सातारा जिल्ह्याची बैलगाडा पंढरी म्हणजे खटाव तालुक्यातील पेडगावचं मैदान पुन्हा एकदा गाजवायला सज्ज झालं आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय समालोचक सुनील मोरे सरकार आणि समस्त ग्रामस्थ पेडगावकर यांच्या वतीनं या मैदानाचं दरवर्षीप्रमाणे आयोजन केलं जातं. याही वर्षी 21 जून 2026 व 22 जून 2026 रोजी रेकॉर्ड ब्रेक शर्यतीचा थरार रंगणार आहे. यंदाची नियमावली काय, कोणकोणते नियम पाळावे लागणार आणि काय आहे यंदाची भव्यदिव्य तयारी, या सगळ्यांची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बैलगाडा शर्यत हा नुसता खेळ नाही तर तो आपला श्वास आणि अभिमान आहे. जेव्हा विषय सातारा जिल्ह्यातील पेडगावच्या मैदानाचा येतो तेव्हा तिथं शिस्त आणि रेकॉर्ड हे दोन्ही एकाच वेळेस पाहायला मिळतात. समालोचक सुनील मोरे सरकार यांच्या या ऐतिहासिक गावामध्ये 21 आणि 22 जून रोजी होणाऱ्या भव्य बैलगाडा शर्यतीची संपूर्ण नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मैदान ऐतिहासिक ठराव आणि प्रत्येक गाडी मालकाला न्याय मिळावा यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. मित्रांनो, सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्व बैलगाडी मालकांचा विचार करून नियम तयार करण्यात आले आहेत. यामधला पहिला नियम, टीप गाडी नोंद करत असताना एकाच देवाचे नाव, फक्त मालकाचे नाव, मालकाचा व बैलाचा फोटो तसेच पैरेकराच्या एकाच देवाचे नाव, मालकाचे नाव व मालकाचा फोटो द्यायचा व गाडी नोंद करायची आहे. त्याचबरोबर दुसरा जो नियम असणार आहे, बैल मालकांनी आपल्या स्वतःच्या नावावरच पळायचे आहे, कारण गाडी पळून आल्यावर नंतर पावती नंबर, मालकाचे नाव, बैलाचा फोटो पाहूनच नंबर टाकले जाणार आहेत. तिसरा नियम आहे, ओपन मैदानासाठी एकच पावती असेल आणि आदत मैदानासाठी 2 पावत्या राहतील. चौथा नियम आहे, ऑब्जेक्शन कोणाचे असेल, उदाहरणार्थ गाडी तासपलटी, पट्टीच्या पुढे पाय, नाव बदलून पळणे, शेपूट चावणे, भिंगरी लावणे किंवा निकालाबाबत किंवा आणखीन काहीतरी, तर ते 5 गटापर्यंत घ्यायचे आहे. पण आपल्याला गटाला ऑब्जेक्शन मोफत राहील, मात्र सेमीला 1000 रुपये डिपॉझिट भरावे लागणार आहे. ऑब्जेक्शन अनसक्सेस झाले तर डिपॉझिट जप्त होणार आणि सक्सेस झाले तर माघारी दिले जाणार. 5वा नियम आहे, खाली सुट्टीला तासात गाडी आणण्यासाठी 2 मिनिटे दिली जातील आणि गाडीला वळवण्यासाठी 2च चान्स दिले जातील. त्याचबरोबर 6वा नियम आहे, गावची गाडी किंवा गावच्या नावावरती गाडी पळणार नाही. 7वा नियम आहे, कमिटीला न विचारता ड्रोन सोडला तर जप्त केला जाईल. त्याचबरोबर 9वा नियम आहे, गाड्या मैदानात आणण्यासाठी फक्त 7 मिनिटाचा टाईम दिला जाईल. 10वा नियम आहे, मैदानात कोणाशी इजा झाल्यास आयोजन कमिटी जबाबदार राहणार नाही. त्याचबरोबर 11वा नियम आहे, मैदानात येणाऱ्या व्यावसायिकांना नम्र विनंती करण्यात आलेली आहे आयोजन कमिटीच्या मार्फत, ज्या ठिकाणी आपल्याला जागा आरक्षित केलेली आहे, ज्या ठिकाणी आपल्याला जागा दिलेली आहे त्याच ठिकाणी आपण व्यवसाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून होणारा जो कचरा आहे त्याची योग्य ती विल्हेवाट लावायची आहे. त्याचबरोबर 12वा नियम आहे, गाड्या पार्किंगसाठी ज्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत त्या ठिकाणी गाड्या पार्क कराव्या, म्हणजे 4 व्हीलरसाठी जिथं पार्किंग आहे तिथं पार्किंग, 2 व्हीलरसाठी जिथं पार्किंग आहे तिथं पार्किंग. त्यानंतरनं 13वा नियम आहे, 2 व्हीलर गाडी मालकांनी आपल्या गाड्यांवर लक्ष ठेवणे, जेणेकरून गाडी चोरीला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचबरोबर 14वा नियम आणि महत्त्वाचा नियम, मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना मुंबई व पश्चिम महाराष्ट्र मर्यादित अधीन राहून मैदान पार पडणार आहे. त्याचबरोबर 15वा नियम आहे, मैदान बरोबर 7 वाजता चालू होईल. 16वा नियम आहे, शासनाकडून घालून दिलेल्या नियम अटींचे पालन करावे लागणार. 17वा नियम आहे, नैसर्गिक आपत्तीस कमिटी जबाबदार राहणार नाही. 18वा नियम आहे, बैलाचे फिटनेस सर्टिफिकेट घेणे बंधनकारक राहील. आणि 19वा सगळ्यात महत्त्वाचा नियम, म्हणजे ज्या नियमांचं मी आत्ता वाचन केलं, वरील सर्व नियमांचे सर्वांनी पालन करायचे असेल तरच आपण मैदानामध्ये गाडी नोंद करायची. हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे ते म्हणजे पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान. या मैदानाची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. समस्त ग्रामस्थ पेडगाव यांच्या वतीने ही नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे.
धन्यवाद मित्रांनो.